नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 27 जून आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, दोन्ही शेड फुले आणि ग्राउंडवरती 3-4 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 400-500 मध्येच आवक आहे, जास्त काय आवक नाही, आवक स्थिर आहे। बांगलादेश बद्दल पण आज आपण बोललोय व्हिडिओमध्ये, तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, तुम्हाला कळेल। आणि गोल्टीची खरेदी कधी चालू करताय बांगलादेश, आणि तुम्हाला माहितीच आहे जेव्हा पण बांगलादेश गोल्टीची खरेदी चालू करतो तेव्हा बाजारभाव गोल्टीला वाढत असतो। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आजचा बाजारभाव आपण बघितलाय, त्याच्यात थोडंसं आपल्याला काही बदल नाही वाटलंय, कारण की बाजारभाव तोच चालू आहे, काहीच बदल होत नाही। आणि आपण बघतो 1 महिन्यापासून काही सेम बाजारभाव चालू आहे, आज पण तोच बाजारभाव होता। बघू आपण आज व्हिडिओमध्ये काय बाजारभाव आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिले लाईनच्या अर्ध्यातून स्टार्ट केलं आपण, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलाय? 15-26। कुठला आहे कांदा? कोराटा। 15-26 जायले 1526 रुपीज। आणि याचं बियाणं कोणतं होतं? साहेबरावचं बियाणं आहे। अच्छा, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेले काका? 1581। बघू शकतो क्वालिटी 1581, 1581 रुपीज। हा कांदा कुठला आहे? शिंदवड। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। 50-55 साईज आहे मित्रांनो, घरगुती बियाणं आहे। पुढं बघू काय भाव गेली उलटी? 1100 जाईल, बघू शकतो 1100, 1100 रुपीज। कुठले दादा? पिंपळपाडा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, पिंपळपाडा, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1600 रुपये, 1600 रुपीज, 1600। कुठला आहे कांदा? बघू शकतो मी, बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1100, 1300। अच्छा, 1300 रुपये, 1380 रुपीज, 1380 ना। कुठला आहे कांदा? आणि पिंपळास ना? बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। साईज बघू शकतो मी, 45 ते 50-55 पर्यंत साईज आहे मित्रांनो। हो, सिद्दीक शेख, हो, धन्यवाद। काय भाव गेलं दादा? काय भाव गेलं? 1580 रुपये, 1580, 1580 रुपीज। कुठला आहे कांदा? परसूल। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। 50-55 साईज आहे, परसूलचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1451। बघू शकतो तुम्ही, 1451 जाईल, 1451 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। 55-60 साईज आहे कांद्याची, पिंपळनेरचा कांदा आहे। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये, 1400 जाईल, 1400 रुपीज। कुठला कांदा? पिंपळनेर। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे ना, ठीक आहे। पुढे बघू 311 रुपये जाईल, बघू शकतो तुम्ही। आणि कुठले? बेड 311, 311 रुपीज। पुढे बघू काका काय भाव गेलं? 1500 रुपये, 1500, 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, बहादुरीचा कांदा आहे, 1500 रुपीज। आणि क्वालिटी बघू शकतो तुम्ही, सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो, 1500 रुपये जाईल। काय नाव आपलं? कैलास गायकवाड, ठीक आहे। पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1450, 1450 रुपीज। मीडियम साईज मध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा? नांदुर्डी। याचं बियाणं कोणतं होतं? अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ओके। पुढं बघू काय भाव गेला काका? 1555, 1555 रुपीज। कुठला आहे कांदा? कसबे सुकेने, 60-65 साईज आहे, कसबे सुकेनाचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा, पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो, क्वालिटी बघू शकतो तुम्ही। पुढं बघू पिंपळगाव कांदा मार्केट। काय भाव गेलं? 1530 रुपये जायले, 1530 रुपीज। साईज बघू शकतो तुम्ही, 60-65 साईज आहे। कुठला आहे कांदा? सुकेना। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, सुकेनाचा कांदा आहे मित्रांनो। क्वालिटी बघू शकतो तुम्ही, सुपर क्वालिटी माल आहे। पुढं बघू
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1500 जाईल. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे, सुरगाण्याचा कांदा आहे 1500. कुठं बघू? बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1650. 1650 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. सुपर क्वालिटी माल आहे. येलोरा बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही 60, 65, 70 साईज आहे कांद्याची. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये. कुठला आहे कांदा? कुठला आहे? खडक माळेगाव. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी ना. 1400 रुपये. 1400 रुपीज. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? बापखेल. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बोपखेलचा कांदा ना. बियाणं दुसऱ्याकडे रोप आणलेलं मी. अच्छा. ठीक. साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला कांदा? चिंचपाडा. बियाणं कोणतं होतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. 1500 रुपये. 1500 रुपीज. साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं दादा? 1560. 1560 रुपीज. कुठला कांदा? चिंचपाडा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बघू शकतो मी. साईज बघू शकतो मी 60-65 साईज आहे कांद्याची. पुढं बघू. बघू शकतो मी खाद आहे मित्रांनो. काय भाव गेली खाद? 670. 670 झाले. 670 रुपीज. कुठले? सुपेपाडा. अच्छा. ठीक. पुढं बघू. बघू शकतो मी गोल्टी. काय भाव गेली? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठले? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा. पहिलीच गोल्टी आज आणली का मग आणली होती आधी? पहिलीच आहे ना. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 690 जायले. बघू शकतो मी. खादे 690. 690 रुपीज. कुठले दादा? सुरगाणा. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1601 रुपया. 1601 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळस. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. पिंपळसचा कांदा आहे. काय भाव गेलं? 411. 411. गोल्टी. पहिली का दुसरी तिसरी गोल्टी? पहिलीच गोल्टी ना. ठीक आहे. किती गेली बोलला? 411. कुठला आहे कांदा? दोडांबा. 411 रुपीज. ठीक आहे. तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलो आपण. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. काय भाव गेलं? 1651. 1651 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? येलोर. काल परवा काय केलं होतं? अच्छा. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1725. किती? 1425. 1725. 1725 जाईल. 1725 रुपीज. गोळा माल आहे मित्रांनो. मोठा माल आहे. 75-80 साईज आहे कांद्याची. कुठला आहे कांदा? मी मागे तुंगी दसवेल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोर सर. येलोरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1570. बघू शकतो मी 1570 राहिले. 1570 रुपीज. कुठला आहे कांदा? कारसूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कारसूळचा कांदा आहे. ठीक आहे. साईज बघू शकतो मी 55 ते 65 साईज पर्यंत कांदा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज भाव स्थिरच होता. काही बदल नाही. 100 ते 1000 पर्यंत कमीत कमी बाजारभाव होता. 1100 पासून पुढं 1600-1700 पर्यंत सरासरी बाजारभाव होता. आणि 1700-1800च्या पुढं
हायेस्ट बाजारभाव निघाला आहे मित्रांनो. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बांगलादेशबद्दल जे पण माहिती भेटेल ते तुम्हाला उद्या मिळून जाईल आपल्या चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.